राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। त्या हनुमानजींचं तुम्ही स्मरण करा, हनुमानजी तुमच्याकडे धावून येतील, संकट ते हनुमान तुडावै, मन क्रम बचन ध्यान जो लावै। आणि तिसरा जो देव आहे, तो तिसरा देव कोण आहे सांगू? तिसरा देव कोण आहे आठवतो कोणाला माहिती आहे? तिसरा देव कोण आहे जो तुमच्या संकटाला धावून येईल? ते मी चिंता आहे। तिसरा देव जो आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव। म्हणा ना दत्त दत्त येत ना तुम्हाला। भगवान दत्तात्रय तिसरा देव आहे। दत्ताचा अर्थच होतो जो देणारा आहे, त्याला दत्त म्हणतात। दत्त कोणाला म्हणतात? जो सदैव देत राहतो त्याला दत्त म्हणतात। या दत्तात्रय देवतेचं जर तुम्ही ध्यान केलं तर तो परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमच्याकडे धावून आल्याशिवाय राहणार नाही। आणि मोठी गंमत आहे या तीनही अवतारामध्ये। काय गंमत आहे सांगा बरं? कोणती गंमत आहे? गंमत ही आहे की दत्तात्रय भगवान सुद्धा कोणाचे अवतार आहे? तो त्रिगुणात्मक त्रय मूर्ती दत्त हा जाना, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा। त्रिगुणात्मक त्रय मूर्ती ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुचा, कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्रि ऋषीचा, धरला वेश असे यतीचा, मस्तकी मुकुट शोभे जटेचा। तो परमात्मा या तीन देवाचा अवतार आहे। म्हणजे महादेव त्याच्यात आहेच का नाही हो? आणि अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी। अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी। मला सांगा हनुमानजी कोणाचा अवतार आहे? महादेवाचा अवतार आहे। दत्तात्रय भगवंतामध्ये कोणाचा अंश आहे? महादेव आहे। आणि तिसरा देव, पहिला देव तुम्हाला सांगितला कोण आहे? महादेव आहे। ज्यावेळेस तुम्हाला संकट पडेल त्यावेळेस तुम्हाला या तीन देवापैकी जो देव आठवेल त्याला हाका मारा। तो देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येईल आणि तुमचं सगळं संकट काय करेल? हरण करून घेईल। पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। निर्मल मन के दर्पण कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तो परमात्मा आल्याशिवाय राहणार नाही। हे तीन देवता जीवनामध्ये लक्षात ठेवा, यांना कधी विसरू नका। एक आहे महादेव, दुसरे आहे हनुमानजी महाराज आणि तिसरे आहे दत्तात्रय भगवान। केवढीही विपत्ती तुमच्यावर येऊ द्या, त्या विपत्तीतून तुम्हाला ते बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही। कशासाठी सांगतोय मी? काय विषय होता आपला? कसा निघाला इकडे विषय?
तुमचं तुम्हाला माहिती आहे. मी हे सांगत होतो, व्यासांना चिंता लागली आणि व्यास तप करत होते आणि तप करत असताना व्यासांच्या आश्रमामध्ये सनत कुमारांचं आगमन झालं आणि सनत कुमारांनी सांगितलं, व्यासजी तुम्हाला चिंता आहे, तुमची चिंता दूर करण्यासाठी तुम्ही महादेवाचं स्मरण करा. महादेव तुमच्या चिंतेला काय करतील, दूर करतील, तुमचं संकट हरण करून घेतील. म्हणून महादेवाची तुम्ही आराधना करा. त्यांनी सांगितलं, मला कशाची चिंता आहे सांगू तुम्हाला. सनत कुमारांना सांगायला प्रारंभ केला. बहुधा स्थापिता लोके मया तत्कृपया तथा. त्यांनी या संपूर्ण जीवाला एका नियमाच्या चाकोरीत बांधण्यासाठी, या जीवाचा उद्धार करण्यासाठी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. एका वेदाचे 4 विभाग केले, पुराणांची रचना केली, महाभारताची रचना केली, ब्रह्मसूत्राची रचना केली. परंतु तरीही त्यांना असं वाटत होतं की आपण मुक्तिदायक असा मार्ग अजून सांगितलेला नाही. मुक्ती साधनकं ज्ञानं नोदिति परमाद्भुतं तपश्चरामि मुक्त्यर्थं न जाने तत्र कारणं. त्या मुक्तीचं साधन मी सांगू शकलेलो नाही. मला किंबहुना ते साधन नेमकं काय आहे हे सांगता येत नाही. म्हणून मी तप करायला लागलो. या गोष्टीतून आपल्याला शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? आपल्याला घोर संकट असेल तर या 3 देवांची उपासना करा. एक महादेव, दुसरे हनुमानजी महाराज आणि तिसरे दत्तात्रय भगवान. ही याच्यातून शिकायचं. याच्यातून आपल्याला शिकायचं आहे, व्यासांनाही संकट होतं, व्यासांनाही चिंता होती. ते चिंता करत बसले का हो? चिंता नाही. श्लोक आपल्याला सांगतात, तपश्चरामि मुक्त्यर्थम. मुक्तीचं नेमकं साधन शोधण्यासाठी मी तप करतो. म्हणजे तुम्हाला जर चिंता पडली तर तुम्ही त्या चिंतेत वाहून जाऊ नका. त्या चिंता सोडा आणि काय करा, चिंतन करा देवाचं. तुमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही माय बापांनो. या कथा प्रसंगामधून आपल्याला हेच शिकायचं आहे. भक्ती मातेला भागवतामध्ये चिंता लागली, माझे ज्ञान वैराग्य नावाचे पुत्र कसे जागे होतील. परंतु नारदांनी काय सांगितलं, वृथा खेदयसे बाले अहो चिंता तुरा कथम. श्री कृष्ण चरणांभोज स्मर दुःखम गमिष्यते. तू भगवंताच्या चरण कमलाचं चिंतन कर, तुझं दुःख काय होईल, नाहीस होईल. या ठिकाणी सुद्धा व्यासांना चिंता लागली की मुक्तीचं साधन काय आहे. ते मुक्तीचं साधन जाणण्यासाठी व्यासजी काय करू लागले, तप करू लागले. म्हणून लक्षात ठेवा, कोणताही प्रश्न तुमच्या समोर उपस्थित झाला की तुम्ही काय करायचं, फक्त श्री शिवाय. काय करायचं, श्री शिवाय. सगळे म्हणा, श्री शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. तुम्हाला जो मंत्र आवडत असेल त्या मंत्राचा तुम्ही जप करा. तुमचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे त्या सनत कुमारांनी व्यासांना भगवान शंकराची आराधना करायचं सांगितलं. आणि असं सांगून ते त्या ठिकाणाहून निघून जात असताना व्यासांनी विचारलं, महाराज मुक्तीचं निश्चित कारण काय आहे, साधन काय आहे ते तुम्हाला सांगतो, जे भगवान शंकरांनी सांगितलं होतं. सनत कुमारांनी सांगायला प्रारंभ केला, श्रवणं कीर्तनं शंभोर मननं च महत्तरं त्रय साधन मुक्तं च विद्यते वेद सम्मतम्. ते सनत कुमार ज्यावेळेस जात होते, जात असताना त्या व्यासांना ते सांगू लागले, ऐका, त्या मुक्तीचं साधन तुम्हाला आम्ही सांगतो. त्या भगवान शंकराचं श्रवण, भगवान शंकराचं कीर्तन आणि भगवान शंकराचं मनन हे साधन मुक्तीचं आहे.
पूर्व काळामध्ये भगवान नंदीश्वरांनी हे साधन आम्हाला सांगितलं होतं. ते साधन आम्ही तुम्हाला सांगितलं. नंदीश्वरांना सुद्धा हे साधन कोणी सांगितलं होतं? महादेवाने सांगितलं होतं. ऋषीगणांनी विचारलं, महाराज ब्रह्मा श्रवणादित्रयं सुत मुक्त्युपास्वयोरित. महाराज तुम्ही जे मुक्तीचं साधन आम्हाला सांगितलं, श्रवण कीर्तन मनन, ते जर मनुष्य करण्यामध्ये असमर्थ असेल तर त्याने काय केलं पाहिजे? श्रवणादि त्रिके शक्त किं कृत्वा मुच्यते जनः अयत्नेनैव मुक्ति स्यात् कर्मणा केन हेतुना. जर श्रवण कीर्तन आणि मनन करण्यात जर आम्ही असमर्थ असू, आम्हाला ते जर जमत नसेल तर आम्ही काय केलं पाहिजे? तर तुमच्या माझ्यासाठी विचारलेला प्रश्न होता. या ठिकाणी 4था अध्याय विद्येश्वर संहितेचा समाप्त झाला. या प्रश्नावर आणि 5वा अध्याय प्रारंभ झाला. त्या 5व्या अध्यायामध्ये सुतांनी विचारलं, महाराज माफ करा, सुतांनी विचारलं नाही, सुतांनी त्या मुनींनी प्रश्न विचारला होता, ज्याच्याकडून श्रवण कीर्तन मनन होऊ शकत नाही त्याने काय करावं? त्याचं उत्तर 5व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये द्यायला प्रारंभ केला. श्रवणादित्रिके शक्तो लिंगं वीरञ्च शाङ्करम् संस्थाप्य नित्यमभ्यर्च तरेत् संसारसागरम्. श्रवणादित्रिके शक्तो लिंगे वीरञ्च शाङ्करम् संस्थाप्य नित्यमभ्यर्च तरेत् संसारसागरम्. जो श्रवण कीर्तन मनन करण्यामध्ये असमर्थ असेल, ज्याच्याकडून हे गोष्टी घडणार नाही, त्याने काय करावं? लिंगम वेरंच शांकरम, भगवान शंकराची स्थापना करावी. भगवान शंकराच्या लिंगाची स्थापना करा किंवा भगवान शंकराच्या मूर्तीची स्थापना करा आणि ती स्थापना करून त्या भगवंताची पूजा विधी करा. त्या पूजा विधी केल्याने सुद्धा तुम्ही काय व्हाल? मुक्त व्हाल. अपि द्रव्यमहे देव यथा बलमवंचयन्. ती पूजा करत असताना कुठलंही छल कपट अंतःकरणामध्ये ठेवू नका माय बापांनो. कारण छलाने केलेली भगवंताची पूजा काय होते? व्यर्थ होते. तुम्ही जर छलयुक्त अंतःकरणाने त्या महादेवाची पूजा करत असाल, एखाद्याचं वाईट होण्यासाठी जर तुम्ही महादेवाला काही गोष्टी वाहत असाल किंवा महादेवाला प्रार्थना करत असाल, तर लक्षात ठेवा, जीवनामध्ये जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदत असतो त्या खड्ड्यामध्ये कोण पडत असतं? स्वतः पडत असतो. त्यामुळे छलाने भगवंताची पूजा करू नका. कारण त्या भगवंताला माहितीये कोण कोणत्या भावनेने आलेला आहे. मग काय करावं? तर त्याच्या पुढे वर्णन केलं. मंडपम गोपुरम तीर्थम मठम क्षेत्रम तथोत्सवम वस्त्रम गंधं च माल्यं च धूपं दीपं च भक्तिता. त्या भगवंताची पूजा करत असताना आवाहनादि सर्गांतम नित्यं कुर्यात सुभक्तितः एतम अभ्यर्चयन् देवं लिंगे वीरं च शांकरे. आवाहनापासून तर विसर्जनापर्यंत सगळे भगवंताची नित्य उपचाराने राजोपचाराने भगवंताची पूजा करा. तो परमात्मा प्रसन्न होतो. लक्षात ठेवा. ऋषीगणांनी प्रश्न विचारला, महाराज वेर मात्रे तु सर्वत्र पूज्यते देवता गणः लिंगे वेरे च सर्वत्र कथं संपूज्यते शिवः. महाराज
सगळ्या मंदिरामध्ये आतापर्यंत आम्ही पाहिलं, प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो, प्रत्येक ठिकाणी काय दिसतं हो तुम्हाला? आपल्या गावात कोणाचं मंदिर आहे? हे मंदिर मुख्य कोणाचं आहे? हा? विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. इथं विठ्ठलाची आणि रुक्मिणीची काय आहे? मूर्ती रूप आहे ना. हनुमंताची काय आहे? मूर्ती आहे. गजानन बाबांची काय आहे? मूर्ती आहे. मग प्रत्येक ठिकाणी आम्ही मूर्त्या पाहतो, प्रत्येक देवताच्या मूर्त्या पाहतो. असं असताना भगवान शंकर लिंगामध्ये कसे पूजले जातात असा प्रश्न केलेला आहे. भगवंताचे प्रत्येक ठिकाणी काय आहे? त्र्यंबकेश्वर महादेव, तिथं मूर्ती का देवाची? काय आहे? लिंग आहे. केदारेश्वरला लिंग आहे. कृष्णेश्वरला लिंग आहे. ओंकारेश्वरला, आता तुम्ही सगळंच म्हणा, म्हणा पाठीमागे एकदा. सौराष्ट्रे सोमनाथंच, श्रीशैल्ये मल्लिकार्जुन, उज्जैन्यां महाकाल, ओंकारममलेश्वरम्, परल्या वैजनाथंच. तुम्हाला बाकीचं म्हणता येत नसेल तर म्हणू नका, फक्त त्या महादेवाचं नाव घेत जा. मला आता परल्या वैजनाथ बाकी म्हणता येत नसेल, फक्त वैजनाथांचे म्हणा तरी चालेल. परल्या वैजनाथांच, डाकिन्याम भीमशंकरम, नुसतं भीमशंकर म्हटलं तरी सुद्धा चालेल. डाकिन्याम भीमशंकरम, सेतुबंधे तु रामेशम, नागेशं दारुकावने, वाराणस्या तु विश्वेशं, त्र्यंबकं गौतमी तटे, हिमालये तु केदारं, कृष्णेशं च शिवालये. एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठन् नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. हे 12 नावं जर तुम्ही नित्य नेमाने घेतलं तर शिवपुराण आपल्याला सांगते तुमच्या 7 जन्माचं काय होतं? पाप नाहीस होत. हा श्लोक कुठं आलेला आहे मला माहिती नाही, परंतु शिवपुराणामध्ये थोडासा या श्लोकामध्ये बदल आहे. हे जे आता 12 नाव आपण घेतले याच्यामध्ये आता जे शेवटचं सांगितलं ना, सप्तजन्म कृतम पापं स्मरणेन विनश्यति, 7 जन्माचं पाप जातं. पण याच्याही पेक्षा मोठं महात्म्य शिवपुराणाने आपल्याला सांगितलेलं आहे. ते ज्यावेळेस वेळ प्रसंग येईल त्यावेळेस आपल्याला पाहायचंय. आता ते सांगून तुमचं परत चाललेला विषय लक्षात राहणार नाही, म्हणून हा सांगतो. काय प्रश्न विचारला? प्रश्न काय विचारला? प्रश्न काय विचारलेला आहे? मी झोप काढून येतो, एक तुम्ही बसा विचार करा मग सांगा. प्रश्न काय आहे? प्रश्न हा आहे, माय बापांनो लक्ष द्या थोडस. त्यांनी काय सांगितलं? ज्याच्या कोण श्रवण मनन निधी ध्यासन होत नाही त्याने काय करायचं? काय करायचं त्याने? मोठ्याने सांगा ना. भगवंताची काय करायची? पूजा करायची. भगवंताचे मंदिर बांधायचे, भगवंताची प्राण प्रतिष्ठा करायची, आवाहन ध्यान सगळे नित्योपचाराने राजोपचाराने भगवंताची पूजा करायची. ती पूजा करायची. तर ती पूजा करत असताना भगवंताची पूजा किती प्रकाराने होऊ शकते? 2 प्रकाराने. एक लिंग रूपात देवाची पूजा होती आणि दुसरी मूर्ती रूपात सुद्धा देवाची पूजा होऊ शकते. बरोबर आहे ना? हा, लिंगात आणि मूर्तीत. मग या शौनकांनी प्रश्न केला स्वतःना, महाराज सगळ्या देवाची मंदिर पाहतो आम्ही, प्रत्येक ठिकाणी काय असते? मूर्ती असते. कुठे लिंग पाहिलं का? महादेवा जसं महादेवाचं लिंग आहे तसं भगवान विष्णूचं लिंग पाहिलं कुठे? गणपतीचं, कार्तिक स्वामीचं. कोणाचीच लिंग स्वरूपात कोणाची पूजा होत नाही. महादेवाचीच 2 स्वरूपात पूजा का होते असा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. लिंगात आणि मूर्तीमध्ये महादेवाची पूजा का होते त्याचं उत्तर द्यायला सूतजी प्रारंभ करतात. अहो मुनीश्वरा पुण्यम
प्रश्नमेतन्महाद्भुतम् अत्र वक्ता महादेवो नान्योऽस्ति पुरुषः क्वचित् शिवेनोक्तं प्रवक्ष्यामि क्रमात् गुरुमुखात् श्रुतम् शिवेको ब्रह्मरूपत्वात् निष्कलं परकीर्तिता शिवेको ब्रह्मरूपत्वात् निष्कलं परकीर्तितः. सुत मला संतत ऐका, या प्रश्नाचं उत्तर फक्त भगवान शंकर देऊ शकतात. त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. मग तुम्ही म्हणाल उत्तर देऊ शकत नाही तर प्रश्न कशासाठी मांडला? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ही नम्रता आहे. आपल्या संप्रदायाची, आपल्या हिंदू धर्माची, सनातन वैदिक धर्माची ही परंपरा आहे. एखादा प्रश्न जर कोणी आपल्याला केला तर आपल्याला सांगावं लागतं की बाबा असाच प्रश्न ब्रह्मदेवाला नारदांनी विचारला होता. हाच प्रश्न मी तुला, याच प्रश्नाचं उत्तर ब्रह्मदेवाने जे सांगितलं नारदांना तेच मी तुला सांगतो. हाच प्रश्न युधिष्ठिराने भगवान कृष्णाला विचारला होता. जे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आपल्या मनाचं इथं काही चालत नाही. मनोमार्गे गेला तो येथे चिमुकला. तसं हे सांगतात की त्याचं वर्णन मी करू शकत नाही. वर्णन करू शकत नाही म्हणजे काय, केलंच नाही का? केलं ना. त्यांनी काय सांगितलं? शिवे नोक्तम प्रवक्ष्यामि क्रमात गुरुमुखात् श्रुतम् शिवैको ब्रह्मरूपत्वान् निष्कलं परकीर्तिता. आमच्या गुरुजींनी मला जसं सांगितलं आणि जेवढं मला ग्रहण करता आलं भगवान शिवाच्या कृपेने, तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा काय करतो आता, प्रयत्न करतो. मग ते सांगू लागले भगवान शंकर हे निष्कल आहे. निष्कल म्हणजे काय? निराकार रूप. काय? निष्कल म्हणजे निराकार. भगवंताचे दोन रूप आहेत. रूपत्वात् सकलस्तद्वत् तस्मात् सकल निष्कलः निष्कलत्वात् निराकारं लिंगम तस्य समागतम्. भगवान परमात्मा रूपवान आहे. आपण पाहिलं ना परमात्मा कसा आहे? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी नमामि. कर्पूर गौर परमात्मा आहे. कापूर जसा पांढरा शुभ्र आहे तसा परमात्मा कसा आहे? पांढरा शुभ्र आहे. अतिशय गोरापान परमात्मा आहे. त्या भगवंताचं रूपाचं वर्णन करत असताना आपण पहिल्या श्लोकामध्ये पाहिलं कसं आहे परमात्मा. ज्या भगवंताला 5 मुख आहेत. किती मुख आहेत? 5 मुख आहेत. प्रत्येक मुखावर 3 नेत्र परमात्म्याचे आहेत. असा तो परमात्मा आहे. याला कोणतं रूप म्हणतात बाळांनो? नाही, याला साकार रूप म्हणतात देवाचं. कोणतं रूप म्हणतात? साकार. म्हणजे ज्याला आकार आहे त्याला साकार म्हणतात. याच रूपाला एक सकल, याच रूपाला दुसरं नाव काय आहे? सकल रूप. काय नाव आहे? सकल. आणि ज्या रूपाला भगवंताचा आकार नाही त्याला निष्कल रूप म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे त्याला निष्कल रूप म्हणतात. तसं रूप ते नाहीच आहे. म्हणून भगवान शंकराचे किती रूप झाले आता? एक कोणतं? सकल आणि दुसरं निष्कल. सकल म्हणजे साकार आणि निष्कल म्हणजे निराकार. अशा 2 रूपामध्ये भगवंताची पूजा होते. 2 रूप परमात्म्याचे आहे म्हणून 2 रूपामध्ये भगवंताची पूजा होते. सकलत्वात् तथा वेरं साकारं तस्य संगतं सकलाकल रूपत्वात् ब्रह्म शब्द भेदे परः. सकल म्हणजे काय? की ज्याला सगळे अंग आहेत.
समस्त अंग आकार सहित जे रूप आहे त्याला सकल रूप म्हणतात, त्याला अकल रूप म्हणतात. आणि जे निर्गुण निराकार आहे, जे ब्रह्म आहे, त्याला कोणतं रूप म्हणतात? निष्कल रूप म्हणतात. म्हणजे आता एक भगवंताची पूजा दोन प्रकाराने होऊ लागली. कोणत्या? हे इकडे लक्ष दे राजू, हे पुरा इकडे लक्ष. कोणत्या रूपामध्ये भगवंताची पूजा होते? महादेवाची लिंग रूपामध्ये, आणि दुसरी मूर्ती रूपामध्ये भगवंताची पूजा होते. ते सांगतात लिंग रूपामध्ये केलेली पूजा भगवंताला अतिशय प्रिय आहे. लिंग रूपामध्ये भगवंताची जी पूजा आहे ती भगवंताला अत्यंत प्रिय आहे. कारण ते लिंग रूप जे आहे ते कसं आहे त्याचं वर्णन करतात. तस्मात् ते निष्कले लिंगे नाराध्यन्ते सुरेश्वराः अहं ब्रह्मत्वाच्च जीवत्वात् तथान्ये देवता गणा. ब्रह्मादी देवता सुद्धा त्या निष्कल लिंग रूपाची आराधना करतात. सूत मला सांगतात, पूर्वी मंदलाचल पर्वतावर ब्रह्मपुत्र सनत कुमारांनी नंदिकेश्वरांना प्रश्न विचारला. सूत काय सांगतात? मंदाराचल पर्वतावर सनत कुमार जे होते त्या सनत कुमाराने नंदकेश्वराला, म्हणजे भगवंताचं जे वाहन नंदी आहेत, त्यांना प्रश्न विचारला. सनत कुमार विचारू लागले, महाराज, वेरमात्रं च पूजार्थं श्रुतं दृष्टं च भूरिश शिवमात्रास्य पूजायां लिंगं वेरं च दृश्यते. त्या भगवंताच्या पूजेमध्ये लिंग म्हणजे आपल्या समोर जे लिंग आहे ते, आणि वेर म्हणजे मूर्ती, अशा दोन रूपामध्ये परमात्मा केव्हापासून उपस्थित झाला? भगवंताच्या दोन रूपामध्ये पूजा केव्हापासून उपस्थित होऊ लागली? केव्हापासून होऊ लागली ते आम्हाला चांगल्या पद्धतीने सांगा. तेव्हा नंदिकेश्वरजी सांगतात, कथयामि शिवेनोक्तं भक्तियुक्तस्य तेन घ शिवस्य ब्रह्मरूपत्वात् निष्कलत्वाच्च निष्कलम्. जे भगवान शंकरांनी सांगितलं ते तुम्हाला मी सांगतो, असं नंदी महाराज सांगतात. भगवंताचे जे सकल रूप आहे, म्हणजे भगवंताचे जे मूर्ती रूप आहे ते भगवंताचं रूप आहे, पण जे भगवंताचं दुसरं रूप आहे ज्याला निष्कल रूप म्हणतात, ज्याच्यामध्ये भगवंताची पूजा लिंग रूपाने होते, ते लिंग रूप म्हणजे भगवंताचं कोणतं रूप आहे? ब्रह्मरूप आहे. शिवस्य ब्रह्म रूपत्वात् निष्कलत्वाच्च निष्कलम. ब्रह्म कशाला म्हणतात माहिती तुम्हाला? ब्रह्म म्हणजे सगळीकडे जे व्यापक तत्व आहे त्याला ब्रह्म म्हणतात. जे प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये ओतप्रोत भरून राहिलेला आहे त्याला ब्रह्म म्हणतात. तर त्या ब्रह्मरूपामध्ये भगवान शंकर असल्या कारणाने त्यांची पूजा कशात होऊ लागली? लिंगामध्ये होऊ लागली. लिंगम तस्यैव पूजायां सर्ववेदेषु सम्मतं तस्यैव सकलत्वाच्च तथा सकल निष्कलम्. वेदाने सुद्धा निर्णय दिला की भगवान शंकर हे निर्गुण निराकार असल्यामुळे त्यांची पूजा कशामध्ये व्हावी? लिंग रूपामध्ये व्हावी. मग सनत कुमारांनी पुढे प्रश्न केला, महाराज, त्या लिंग रूपामध्ये सदाशिव परमात्मा कसे प्रकट झाले? काय कारण होतं? त्याचं वर्णन करायला, विस्तारपूर्वक त्याचं वर्णन करून तुम्ही आम्हाला सांगा. उक्तं त्वया महाभाग लिंगवेर प्रचारणं शिवस्य च तदन्येषां विभज्य परमार्थदं तस्मात् तदेव परमं लिंगं वेरादि संभवं श्रोतुमिच्छामि योगीन्द्र लिंगाविर्भाव लक्ष्यम्.
त्या लिंगाचं प्रगटीकरण कसं झालं ते आम्हाला सांगा. त्यावेळेस नंदकिशोर महाराज सांगतात, ऐका. शृण्वत्स भवत्प्रीत्या वक्ष्यामि परमार्थतः. हे सनत कुमारांनो ऐका. पूर्वकल्पाची गोष्ट आहे. त्या पूर्वकल्पामध्ये एकदा भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये परस्पर काय झालं, युद्ध झालं. आणि त्या युद्धाला मिटवण्यासाठी परमात्म्याने जे रूप धारण केलं ते कोणतं रूप होतं? निष्कल रूप होतं. त्यालाच काय म्हणतात? लिंग म्हणतात. तो दिवस कोणता होता माहिती आहे तुम्हाला? कोणता होता दिवस? कोणता दिवस होता तो? महाशिवरात्रीचा दिवस होता. कोणता दिवस होता? महाशिवरात्रीच्या दिवशी त्या दोन्ही भांडणांच्या मध्ये परमात्मा लिंग रूपाने अग्निस्तंभ रूपामध्ये काय झाले? प्रगट झाले. आपलं रूप परमात्म्याने प्रगट केलं आणि त्या ब्रह्मदेवाला आणि भगवान विष्णूला जो अभिमान झाला होता तो अभिमान काय झाला? गलित गात्र झाला. तो अभिमान नाहीसा झाला. भगवंताला अभिमान सहन होत नाही माय बापांनो. तिळभरी जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. आणि त्या दिवसापासून भगवान शंकराचे निर्गुण रूपामध्ये या लोकांमध्ये पूजा कशामध्ये होत होती? लिंग रूपामध्ये. आणि सगुण रूपामध्ये परमात्म्याची पूजा पहिल्यापासूनच होत आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर या ठिकाणी 5वा अध्याय समाप्त झाला. दोन्ही पूजा भक्ताला मोक्ष प्रदान करणारे आहेत. तुम्ही लिंगाची पूजा करा अथवा भगवंताच्या प्रतिमेची पूजन करा, दोन्ही पूजा भगवंताला कशा आहेत? प्रिय आहेत. मग ते युद्ध कसं झालं, युद्धाचं कारण काय घडलं याचा विचार आपल्याला करायचा आहे. पण त्यासाठी काय करायचंय? आता आपल्याला त्या भगवंताला आवडणाऱ्या वस्तूचं जरा चिंतन करून मग पुढे चालायचं. म्हणजे तुमच्या झोपा काय होतील? उडून जातील. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या पाय मोकळे करायचे असेल तर उभे राहत. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या उभं राहा. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. हे नर महादेव, हे भोलेनाथ. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, कानीले भस्म कपाळा.
राजा पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळा देवा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे मेरे भोलेनाथ हे महादेव कैलाशपति भगवान की हर हर सोमेश्वर महादेव की त्रिशूळ डमरू हाती संगे नाचे पार्वती हो त्रिशूळ डमरू हाती संगे नाचे पार्वती जय हो त्रिशूळ डमरू हाती संगे नाचे पार्वती हो जय हो राजा पानाची हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा हे भोळा महादेवा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा जय हो बोले केदारेश्वर महादेव की ओंकारेश्वर भगवान की कुबेरेश्वर महादेव की ओ भोलेनाथ आलो तुझ्या दारी उठी नागी पुजारी हो भोलेनाथ आलो तुझ्या दारी मोठे दिसे ना पुजारी हो भोलेनाथ आलो तुझ्या दारी हरिओ. उठी नागी पुजारी हो भोलेनाथ आलो तुझ्या दारी मोठे दिसे ना पुजारी हो हे महादेव हे भोलेनाथ आवड तुला बेलाची बेलाची बेलाच्या पानाची जय हो बोले नागेश्वर महादेव की त्र्यंबकेश्वर महादेव की मल्लिकार्जुन महादेव की जय हो नमः पार्वते पते हर हर
आलो तुझ्या दारी हो भोलेनाथ आलो तुझ्या दारी हाती घेऊन दारी हो भोलेनाथ आलो तुझ्या दारी हाती घेऊन दारी हो आलो तुझ्या दारी हाती घेऊन दारी हो तुला दिलाच्या पानाचे हे भोला बोले सोमेश्वर महादेवा हे भोला महादेवा शंकरा हे भोला शंकरा आवडतो ना मेला आवडतो ना मेला दिलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे मेरे महादेव हे भोलेनाथ हे मेरे भोलेनाथ हे महादेव बोले कृष्णेश्वर महादेव की माथ्यावरी चंद्राची तोर गळ्यामध्ये सर्वांचे हार हो माथ्यावरी तोर गळ्यामध्ये सर्वांचे हार आवड तुला देवाची आवड तुला देवाची तुझ्या बाणाची हे भोला शंकरा हे मेरे महादेव हे हे महादेव भोला महादेवा हे भोला शंकरा बोले पवनपुत्र हनुमान की नमः पार्वते पते हर हर महादेव कैलासपति भगवान की सोमेश्वर महादेव की जय घ्या जप घ्या जप घ्यायचा भजन झालं सुरुवातीला घेतला ना आपण सुरुवातीला घेतला ना हॅलो 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं
शिवाय नमस्तुभ्यं श्री 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 शिवाय नमस्तुभ्यं नमो पार्वती पते हर हर महादेव भवानी शङ्करं वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणम् त्या भगवान शंकरांच्या लिंगाची पूजा केव्हापासून होते तर ज्या वेळेला भगवान ब्रह्मदेवाचं आणि भगवान विष्णूंचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये स्तंभ रूपामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी परमात्मा लिंग रूपामध्ये प्रगट झाले. त्या दिवसापासून भगवंताच्या लिंगाची सुद्धा पृथ्वीवर पूजा होऊ लागली. नंदकिशोर महाराज सनत कुमारांना सांगू लागले, हे कुमारांनो ऐका, प्राचीन इतिहास आहे. विद्येश्वर संहितेतील 6वा अध्याय प्रारंभ झाला. पुरा कदाचित योगेंद्र विष्णुर्विषधरासन सुश्वापपरया भूत्या स्वानुगैरपि संवृतः. प्राचीन कालामध्ये भगवान विष्णू शेषशय्येवर आपल्या पार्षदांनी घेरलेले असून झोपलेले होते, शयन करत होते. महालक्ष्मी त्यांचं पाद चरण दाबायला लागलेले आहे. तेवढ्यामध्ये काय झालं, त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं आगमन झालं. पार्षदांनी घेरलेले परमात्मा पाय लक्ष्मीच्या हाती, त्या लक्ष्मी मातेने पायाची सेवा करावी. सगळे देवता भगवंताची स्तुती करतात, सगळे पार्षद भगवंताची स्तुती करायला लागलेले आहेत. आणि तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवाचं आगमन झालं. यदृच्छाया गतस्तत्र ब्रह्मा ब्रह्मविदांवर अपृच्छत पुंडरीकाक्षं शयानं सर्वसुंदरम्. ते ब्रह्मदेवाने पाहिलं, अरे हा अतिशय सुंदर असणारा पुरुष झोपलेला आहे. कोण आहे हा? कस्त्वं पुरुषमच्छेषे दृष्ट्वा मामपि दृप्तवत् उत्तिष्ठ वत्स मां पश्य तव नाथमिहागतम्. ब्रह्मदेव त्या पुरुषाजवळ जाऊन, त्या भगवान विष्णू जवळ जाऊन म्हणू लागले, अरे हे सुंदर असणाऱ्या पुरुषा, उठ, तू कोण आहेस? तुझ्या समोर मी तुझा नाथ, मी तुझा स्वामी, मी तुझा मालक आलेलो आहे. तू नेत्र उघड, माझं दर्शन कर. सज्जनांचा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे, आयातं गुरुमाराध्यं दृष्ट्वा यो दृप्तवच्चरेत् द्रोहिणस्तस्य मूढस्य प्रायश्चित्तं विधीयते. जो श्रेष्ठ लोक आल्यानंतर, गुरुजन लोक आल्यानंतर झोपलेलाच राहतो,
त्याला प्रायश्चित्ताचं विधान शास्त्रामध्ये केलं, तो मूर्ख आहे. म्हणून आपल्या घरात जर कोणी आलं मुलांनो आणि आपण जर झोपलेलो असो तर आपल्याला शास्त्र काय म्हणतं, मूर्ख आहोत आपण. काय आहोत? मूर्ख. ज्यावेळेस तुम्ही आजारी असाल मग झोपलेले असाल तर ठीक आहे, परंतु कोणी जर पाहुणे मंडळी आपल्या घरात आले तर आपण उठून त्यांचं काय केलं पाहिजे? दर्शन केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे, त्यांचं आतिथ्य केलं पाहिजे. त्यांना पाय धुवायला पाणी, हात धुवायला पाणी, त्यांना चहाची व्यवस्था केली पाहिजे. चहा पाजत जाऊ नका असं म्हणण्याचा मला काही अधिकार नाही, कारण मी किती सांगितलं तर चहा कोणाचा बंद होणार नाही. त्यापेक्षा सांगून काही उपयोग नाही. चहामध्ये टॅनिन नावाचं विष असतं आणि कॉफीमध्ये कॅफेन नावाचं विष असतं, लक्षात ठेवा. चहा पिल्यानंतर लोक म्हणतात आम्हाला एकदा चहा घेतली की परत भूकच लागत नाही. ती चहा काय करते, तुमच्या आतल्या आतड्यांना मारत असते, त्यामुळे आपल्याला भूक लागत नाही, त्यामुळे झोपेच्या वेळेस झोप येत नाही. मग हळूहळू हळूहळू ते आपल्या आतड्यांना काय करते, त्रास देत असते. ते विष हळूहळू आपल्यावर काम करतं. म्हणून जास्त चहा घेत जाऊ नका. एकदा दोनदा ठीक आहे, दिवसातून बाहेर जायचं असलं द्या चहा, द्या चहा. सारखं चहा प्यायचा नाही. पूर्व काळामध्ये चहा नव्हता. इंग्रज ज्या वेळेपासून आले त्या वेळेपासून चहाला प्रारंभ झाला. चहा प्यायचा असेल तर गवती चहा घ्या, गवती चहा प्या, पावडर टाकू नका त्यामध्ये. कशासाठी सांगतोय, कशासाठी सांगितलंय? कोणी जर अतिथी आपल्या घरात जर आला तर त्याचा आदरातिथ्य केलं पाहिजे. भगवान ब्रह्मदेव आले परंतु भगवान विष्णू काही उठले नाही, ते झोपलेलेच होते. हे वागणं चुकीचं आहे असं ब्रह्मदेव भगवान विष्णूला सांगतात. आता ह्या सगळ्या लीला आहेत, लक्षात ठेवा. काय आहेत? लीला. लीला कशाला म्हणतात? रहस्यपूर्ण व्यापार लीला. ज्याच्यामध्ये काहीतरी रहस्य दडलेलं असतं त्याला लीला म्हणतात. या गोष्टीतलं रहस्य काय आहे? भगवान विष्णू का उठले नाही? तर तुम्हाला मला शिकवण दिली की बाबा कोणी जर अतिथी घरात आला तर त्याचं स्वागत करा. असं माझ्यासारखे पडून राहू नका. आणि भगवान परमात्मा, भगवान ब्रह्मदेव भगवंताला असं वाक्याच्या वेळेस बोलले, इति श्रुत्वा वच क्रुद्धो बहिशांत वदाचरन् स्वस्ति ते स्वागतं वत्स तिष्ठपीठमितो विश. असं ब्रह्माजींचं वचन ऐकून भगवान विष्णूला अत्यंत क्रोध आला. मला सांगा, आपला मुलगा जर आला आणि मुलाने सांगितलं बापाला, हे वत्सा उठ, उठून बस, मी आलेलो आहे, चालेल का हो? मुलाने बापासाठी उठलं पाहिजे का बापाने मुलासाठी उठलं पाहिजे? कुणी कोणाचं स्वागत केलं पाहिजे? मुलाने बापाचं स्वागत करावं. आता ब्रह्मदेव भगवंताचा मुलगा आहे, परंतु ब्रह्मदेव म्हणायला लागले, अरे उठ, मी तुझा मालक आलेलो आहे. हे चुकीचं झालं की नाही? मग असं जर चुकीचा मुलगा वागला तर बापाला काय येतो? राग येतो. भगवंताला खूप राग आला, परंतु भगवंताने तो राग दाखवला नाही. म्हणून तुमच्याही जीवनामध्ये कधी जर भयंकर राग तुम्हाला आला तर त्या रागाचं प्रगटीकरण कधी करू नका. हे या कथेतून आपल्याला शिकायचं आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगून गेलो, कर्म करो पर ध्यान रहे पथ छूटे ना, इतनी देवो हवा गुब्बारा फूटे ना. एक बार भी क्रोध विकरिए पर बोध नष्ट ना होवे. क्रोध करा परंतु बोध नष्ट होऊ देऊ नका. एक बार भी क्रोध विकरिए
परबोध नष्ट न होवे, जीव कोई रूठे ना. आपल्याकडून कोणताही जीव दुखल्या गेला नाही पाहिजे, लक्षात ठेवा. जीव कोई रूठे ना, इतनी देवो हवा गुबारा फूटे ना. कोणी आपल्याकडून दुखल्या जाऊ नये. भगवंताला राग आला, पण भगवंताने तो राग पिळून घेतला आणि भगवंताने शांत भावनेने विचारलं, स्वागत आहे ब्रह्मदेवा, तुमचं स्वागत आहे, या बसा. बसायला आसन दिलं. भगवान परमात्मा म्हणू लागले, ब्रह्मदेवा, तुम्ही आज मालक होऊन माझ्याकडे पाहायला लागलेले आहात, परंतु नोकराने मालकाचं स्वागत केलं नाही पाहिजे का? नोकराने मालकाचं स्वागत करावं का मालकाने नोकराचं स्वागत करावं? नोकराने मालकाचं स्वागत करावं. तसं वास्तविक नोकर नाही. उदाहरण दिलं बरं का तुम्हाला, नाहीतर तुम्ही म्हणसाल ब्रह्मदेवाला नोकर म्हटले, आपली काही लायकी नाहीये. ही एक लीला चालली भगवंताची, लक्षात ठेवा. यातला कोणताही देव कमीपणाचा नाही, कोणताही देव छोटा नाही, सगळे एकच देव आहे. पण तुम्हाला आम्हाला बोध प्राप्त झाला पाहिजे, याच्यासाठी या काय चालू आहेत, लीला चालू आहेत. जसं तुकोबाराय आपल्याला सांगतात, मज पामराये काय थोरपण, पायाची बहान पायी बरी, मज पामराये काय थोरपण. आता तुकाराम महाराज म्हणतात, मी पामर आहे, मला सांगा ज्यांच्याशी देव बोलायला लागला, ज्या तुकोबारांसोबत देव दिवस रात्र खेळायला लागला, राहायला लागला. नवे नवे तुकोबारायांनी शेत राखलं, ते शेत त्या पक्ष्यांनी खाऊन घेतलं. तर तुकोबारायांच्या त्या शेताचं राखण, त्या शेताचं धान्य पूर्ण कोणी केलं? त्या भगवंतानी केलं. सगळे काम करतो परमात्मा त्यांच्या घरचे. ते राक्षस म्हैस घेऊन चालले, तर त्या राक्षसांना काय झालं, त्या चोरांना आडवा परमात्मा झाला. एवढी काम जर परमात्मा करत असेल, तर ते तुकोबाराय पामर होते का? पामर होते का ते? पामर म्हणजे ज्या माणसाला विहितही माहित नसतं, निषिद्धही माहित नसतं, त्याला काय खावं हेही कळत नाही, काय खाऊ नये हे सुद्धा कळत नाही. तो काहीही करतो, त्याला शास्त्राची आज्ञा मान्य नसते. करणीयाची नावे भलतेच करी, असा जो व्यक्ती आहे, असे तुकोबाराय होते का? नाही. पण ज्ञानोबारायांचा मोठेपणा, एक नम्रता संतांमध्ये असते, ती दाखवण्यासाठी ते काय म्हणतात, मज पामराये काय थोरपण, पायाची बहान पायी बरे. संतांमध्ये नम्रता असावी, सज्जनामध्ये नम्रता असावी, हे शिकवण्यासाठी ते प्रमाण आपल्यासाठी आहे. तसं या ठिकाणी भगवान परमात्मा खूप क्रोधाविष्ट झाले, परंतु त्यांनी क्रोध केला का? नाही. शांततेत घेतलं सगळं वातावरण. आणि भगवान ब्रह्मदेवाने ज्यावेळेस भगवान विष्णूचं वचन ऐकलं, या बसा, त्यावेळेस ब्रह्मदेव त्यांना म्हणू लागले, वत्स विष्णू महामान मागतम काल वेगत, पितामश्च जगत पाताच तव वत्सक. आता ब्रह्मदेव भगवान विष्णूला म्हणू लागले, हे विष्णू, तुला कालगतीने खूप अभिमान आलेला आहे. असं कोण म्हणतंय? ब्रह्मदेव म्हणायला लागले की विष्णू, तुला खूप अभिमान झालेला आहे. अभिमान करणं चांगलं नाही माय बापांनो, लक्षात ठेवा. माणसाला कशाचाही अभिमान होतो. एखाद्याला आपल्या संपत्तीचा अभिमान होतो, एखाद्याला आपल्या घराचा अभिमान होतो, परंतु ज्याला जीवनात मोठं व्हायचं असेल, त्याने अभिमान करायचा नाही. कारण आतापर्यंतचा इतिहास आहे, ज्याने ज्याने अभिमान केला तो मनुष्य इथे टिकला का हो? नाही.
देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डूबने को अभिमान. जीवनात तुम्हाला द्यायचं असेल तर अन्नदान करा. देने को अन्नदान. तुम्हाला काही घ्यायचं असेल तर काय घ्या. लेने को हरिनाम. तरायचं असेल तर कशातून तरा. तरणे को दीनता. मोठेपणा गाजवू नका, लीनपणा घ्या, लहानपणा घ्या. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तरणे को लीनता. मग काय म्हणून जावं आपल्या जीवनातून तर डुबणे को अभिमान. येताना घेऊनी आलास काय, जाताना घेऊनी जाशील काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. येताना नको अभिमान शंकर महादेव. नको अभिमान करू भल्या मानसा. शंकर भोलेनाथ हे महादेव. बोले हर हर कैलासपती भगवान की. दिवसाची दुनिया जाती फुगवून चालू नको रे. दोन दिवसाची दुनिया जाती फुगवून चालू नको रे. ही तुझी धन दौलत नारायणीच राहून जाईन रे. संतांचा सज्जनांचा, संतांचा सज्जनांचा नको अपमान करू भल्या मानसा. नको अपमान करू भल्या मानसा. ओ येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या शंकर मानसा. महाराज. सोमेश्वर भगवान की. रामेश्वर भगवान की. नमः पार्वते पते हर हर महादेव. कैलासपती भगवान की. नको अभिमान करो भल्या मानसा. काय आणलं आपण सोबत येताना सांगा ना. कपडे घालून सुद्धा आलो नाही आपण. काही घेऊन जाणार आहे का.
काहीच नेणार आहे तरी सुद्धा माणूस अभिमान करतो. हे संपूर्ण जगत त्या महेश्वराने निर्माण केलेलं आहे, महादेवाने निर्माण केलेलं आहे. परंतु लीलया का होईना या दोन्ही देवतांमध्ये अभिमान आला. ब्रह्मदेव त्या भगवान विष्णूला म्हणू लागले, मी या जगताचा रक्षक आहे, मी या जगताचा पितामह आहे. त्यावेळेस भगवान विष्णू म्हणाले, मस्तम जगदिदं वत्स मनुष्ये त्वं हि चोरवत्, मनुष्ये त्वं हि चोरवत्. मन्नाभिकमलाचातं पुत्रस्त्वं भाष्यसे वृथा, पुत्रत्वं भाष्यसे वृथा. अरे हे ब्रह्मदेवा, हे संपूर्ण जगत माझ्यात स्थित आहे. तू केवळ चोरासारखा व्यर्थ मला, व्यर्थ स्वतःला स्वामी मानत आहेस. वास्तविक पाहायला गेलं तर तुझा जन्म माझ्या नाभी कमलापासून आहे, आणि तरी तू व्यर्थ गोष्टी करत आहेस की मी या सृष्टीचा मालक आहे, मी तुमचा रक्षक आहे. नंदकेश्वर सनत कुमारांना सांगतात, अशा प्रकारे दोघांचा वाद विकोपाला गेला. दोघांमध्ये काय झालं, युद्धाला प्रारंभ झाला. दोघांनी ठरवलं, आता युद्धामध्ये जो जिंकेल तो सगळ्यात मोठा. अशा पद्धतीने दोघांचा निर्णय झाला. एक भलं मोठं पटांगण त्यांनी पाहिलं आणि त्या पटांगणामध्ये दोघांचं युद्ध सुरू झालं. बाणा नसलाकाशान अस्रंश्च बहुशस्तदा, तदाश्चर्यमिति स्पष्टं तयोः समरगोचरम्. समीक्ष दैवतगणा शंशुश्रूर्भूषमाकुलाः, ततो विष्णु सुसंक्रुद्धः वसन् व्यसनकर्षितः. त्या दोघांचं ज्या वेळेला युद्ध सुरुवात झालं, लोक कसे असतात ऐका माय बापांनो. युद्ध सुरुवात झालं त्या ठिकाणी जे बाकीचे देवता आहेत ते प्रगट झाले आणि त्यांनी त्यांच्यावर काय फेकले, फुलं फेकले. क्षिपंत पुष्प वर्षाणी पश्यंत स्वैरमंबरे. मी सांगत नाही, श्लोक सांगतोय आपल्याला शिव महापुराणाचा, की दोन जणांचे भांडण चालू आहे आणि तिसरे लोक काय करायला लागले, हो फुलं फेकायला लागले ना. मला सांगा, तुमच्या जीवनात पाहिलं ना तुम्ही असे लोक? आपल्या घरात जर दोन भावाचे भांडण लागले असतील, दोन जावाचे भांडण लागले असतील, तर लोक या जाऊला बाईला म्हणतात, अरे तिचं काय खरंय, तू बरोबर आहे. आणि त्या जाऊ बाईला म्हणतात, तिचं काय खरंय, तू बरोबर आहे. हे फुलं टाकणंच आहे ना. याला म्हणतात अग्नी लावणं घरामध्ये. दोघींचे भांडण झाल्यानंतर लोक एकमेकीला समजून सांगत नाहीत, तर काय करतात, त्यांना अजून भडकवतात. आगीमध्ये तेल टाकणं याला म्हणतात. हे देवता सुद्धा काय करायला लागले, भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव भांडण करायला लागले. आणि हे दोघं काय करायला लागले, आपले हे बाकीचे देव त्यांच्यावर पुष्पवृष्टी करायला लागले. वा वा, चांगलं भांडता तुम्ही, वा वा, भांडा अजून. पण लक्षात ठेवा, जे दुसऱ्याच्या घरात जळायला लागलेलं आहे ती आग आपल्यापर्यंत यायला काही वेळ लागत नसतो माय बापांनो. त्यामुळे भांडण करू नका, हे या प्रसंगातून शिका. तुमच्या घरातले जे भांडण असतील ते चार भिंतीच्या आत ठेवा, त्याला चव्हाट्यावर मांडू नका. कारण काय होईल मांडलं तर, मी नेहमी सांगत असतो, हर जखम किसी को दिखाया मत करो,
हर जख्म किसी को दिखाया मत करो यारो, क्योंकि लोग हथेली पे नमक लेके घूमते हैं. लोक तुमच्याकडून रडून ऐकून घेतील आणि जगाला हसून सांगतील. त्यामुळे लोकांना रडू नका, लोकांजवळ रडू नका, लोकांना काही गोष्टी सांगू नका. ते तुमच्या जखमेवर मीठ चोळल्याशिवाय राहणार नाही. आज भगवान ब्रह्मदेवाचं विष्णुदेवाचं भांडण सुरुवात झालं आणि देवतांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली. भयंकर युद्ध पेटलं. सगळे लोक स्वार्थी आहेत जगात, लक्षात ठेवा. प्रत्येकाला आपापली पोळी भाजून खायची पोळी भाजून खायची असते. जर आपण भांडत बसलो तर लाभ तिसऱ्याचा होणार आहे. जर दोन भावाचं भांडण झालं तर तिसरा शेतावाला म्हणतो, अरे काय करायचं, त्याच्या शेजारी राहू नको, विकून टाक ते घर. आणि ते विकलेलं घर कोण घेतो? हाच घेऊन टाकतो ना. त्यामुळे कोणाचं कधी ऐकू नका. हा संसार कसा आहे? स्वार्थी आहे. देख लिया संसार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया. देख लिया संसार हमने देख लिया, सब मतलब के यार हमने देख लिया. एकत्र कुटुंब जरी असलं तरी सुद्धा आपल्या बायकोचं पाहिजे तेवढं ऐकू नका. जेवढं कामाचं आहे तेवढंच घेत त्याला. कारण की सगळे लोक तुम्हाला कुठपर्यंत चांगलं म्हणतात माहितीये? जोपर्यंत तुमच्याकडून पैसा येत राहतो. एखादं संकट पडलं की सगळे देवता पुढे जातात, चला विष्णू देवाकडे, देवा आमची रक्षा करा. पण आज ज्यावेळेस तेच दोघं भांडायला लागले त्यावेळेस ते आनंद घ्यायला लागले ना. त्यामुळे सगळे लोक तुमच्याकडे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत येतील, लक्षात ठेवा. तन निरोग धन जेब में जब तक मन से सेवा करेंगे तब तक, मन से सेवा करेंगे तब तक मानेगा परिवार हमने देख लिया, देख लिया सगळे आपल्याला तोपर्यंत मानतील जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे. तन निरोग धन जेब में जब तक मन से सेवा करेंगे तब तक, मन से सेवा करेंगे तब तक मानेगा परिवार हमने देख लिया, देख लिया संसार, देख लिया संसार हमने देख लिया. जीवनामध्ये तुम्हाला वाटतं आपण याला ही गोष्ट सांगितली, हा कोणाला सांगणार नाही. परंतु ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता तोच तुमचा काय करतो? विश्वासघात करतो. जिस जिसका विश्वास किया है उसी ने हमें निराश किया है, जिसका विश्वास किया है उसने हमें निराश किया है. जिस जिसका विश्वास किया है उसी ने हमें निराश किया है, जिसका विश्वास किया है उसने हमें निराश किया है. उसी ने हमें निराश किया है, उसी ने हमें निराश किया है. बनकर रिश्तेदार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया. तुमची किती बुद्धिमत्ता आहे कोणी पाहत नाही.
सब पैसों के भाई। प्रतिभा की कुछ मोल नहीं है, सफल किसान मोल वही है। प्रतिभा का कुछ मोल नहीं है, सफल सिद्ध अनमोल वही है। प्रतिभा का कुछ मोल नहीं है, सफल सिद्ध अनमोल वही है। सफल सिद्ध अनमोल वही है। मोल वही है। सफल सिद्ध अनमोल वही है। सफल सिद्ध अनमोल मोल वही है। जिसका प्रबल प्रचार हमने देख लिया। देख लिया संसार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया, ओ देख लिया संसार हमने देख लिया। देख लिया संसार हमने देख लिया। त्यामुळे संत महात्मे आपल्याला उपदेश करतात, या संसारामध्ये तुम्हाला दुःख सांगायचं असेल तर ते देवाला सांगा. तुम्हाला सुख सांगायचं असेल तर ते देवाला सांगा. देवा सांगू सुख दुःख. तुम्ही जर दुसऱ्याला तुमचं दुःख सांगायला लागले, जो लोक तुमच्याकडून रडून ऐकून घेतील आणि जगाला हसून सांगितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय करा जीवनामध्ये, ऐका, संतों का संदेश यही है, मूल मंत्र हरिओम यही है। संतों का संदेश यही है, मूल मंत्र हरिओम यही है। संतों का संदेश यही है, मूल मंत्र हरिओम यही है। संतों का संदेश यही है, मूल मंत्र हरिओम यही है। मूल मंत्र हरिओम यही है, मूल मंत्र हरिओम यही है। मूल मंत्र हरिओम यही है। मूल मंत्र हरिओम यही हे है। हरि सिमरन है, हरि सिमरन है सार हमने देख लिया। देख लिया संसार हमने देख लिया, देख लिया संसार हमने देख लिया। सब मतलब के यार हमने देख लिया। सब मतलब के यार हमने देख लिया। देख लिया संसार हमने देख लिया। देख लिया संसार हमने देख लिया। पार्वती पते हर हर महादेव। काशी विश्वनाथ भगवान भगवान की बोल शंकर भगवान की। श्री शिव महापुराण की जय। देख लिया संसार हमने देख लिया। सब मतलब के यार हमने देख लिया. विचार करा किती स्वार्थी आहे देवता. अरे ज्यावेळेस संकट पडेल त्याच वेळेस त्याच ब्रह्मदेवाकडे जातात, त्याच भगवान विष्णूकडे जातात. आज त्यांच्यामध्ये युद्ध लागलं तर हे गंमत पाहायला लागले. असे लोक समाजामध्ये असतात. त्यामुळे दुसऱ्याला भांडण आपले दाखवू नका. तर अशा प्रकारे दोघांचं भांडण लागलं. ते भांडण एवढं विकोपाला गेलं. आश्रम पाशुपतम घोरम संदधे विष्णु वक्ष्यामि ततस्तदुत्थितं व्योम्नि तपनायुत सन्निभम. भगवान ब्रह्मदेवाने भगवान विष्णूवर माहेश्वर अस्त्राचा प्रयोग केला आणि भगवान विष्णूंनी भगवान ब्रह्मदेवावर पाशुपत नावाचा अस्त्र सोडला. भगवान विष्णूंनी माहेश्वर सोडलं आणि भगवान ब्रह्मदेवानी पाशुपत सोडलं. दोघांनी एकमेकावर असे दिव्य अस्त्र सोडायला प्रारंभ केला. त्या दोघांच्या त्या अस्त्रामुळे भयंकर आग या ब्रह्मांडामध्ये होऊ लागली.
जणू काही आता प्रलय होतो की काय, अशी अवस्था, अशी परिस्थिती निर्माण झाली. आता काय करावं? आता सगळे देवतागण घाबरले आणि सगळे देवतागण भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराला प्रार्थना करू लागले, प्रभू तुम्ही कृपा करा आणि या देवतांचं युद्ध काय करा, थांबवा. जणू काही आता सृष्टीचा प्रलय होतो की काय, अशी सगळी अवस्था निर्माण झालेली आहे. इति देवा भयं कृत्वा विचिन्वन्त शिवाक्षयं जग्मु कैलास शिखिरं यत्रास्ते चंद्रशेखरं. त्या चंद्रशेखर भगवंताला सगळे शरणागती केली, भगवंताला शरण गेले. प्रभू कृपा करा, हे युद्ध तुम्ही लवकरात लवकर थांबवा. सगळे भगवंताची शरणागती करतात. शंभू शरण पडी, म्हणा ना. शरबत घ्या, बरं शरबत घ्या, घेऊ द्या शरबत घेऊ. नाही शरबत घेतल्यानंतर म्हणा. त्या भगवंताला सगळ्यांनी प्रार्थना केली, प्रभू तुम्ही तात्काळ या दोघांचं युद्ध थांबवा. जणू काही आता प्रलय होईल. दोघांनी मोठमोठ्या अस्त्राचं नियोजन केलेलं आहे. ब्रह्मदेवाने माहेश्वर अस्त्र सोडलं, भगवान विष्णूंनी पाशुपत नावाचं अस्त्र सोडलेलं आहे. अतिशय क्रोधामध्ये दोघं देवता आहे. त्यामुळे क्रोध करत असताना मी सांगतो नेहमी, एवढा क्रोध करू नका ज्याने जवळची माणसं दूर निघून जातील. आज लक्षात ठेवा, देवता सुद्धा निघून गेले. जे भांडण करताना हसत होते ते सुद्धा कोणी राहिलं नाही. त्यामुळे जास्त भांडण करायचे नाही, लक्षात ठेवा. भगवंताने पाहिलं की आता प्रलय काळासारखी स्थिती उद्भवलेली आहे, त्यामुळे आता मला जायला पाहिजे. भगवंताला दंडवत प्रणाम देवतांनी केला. 6वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला आणि भगवान परमात्मा त्या देवतांना बोलू लागले, वत्सका स्वस्तिक क्वचित् वर्तते मम शासनात् जगच्च देवता वंशं स्वस्वकर्माणि किं नमा. हे देवतांनो, माझ्या शासनाने शासित झालेले जे काही 2 देवता या सृष्टीमध्ये कार्य करत आहेत, एक ब्रह्मदेव आणि एक भगवान विष्णू, हे त्यांचं कार्य व्यवस्थित करत आहेत ना. त्यावेळेस देवतांनी त्या युद्धाचा प्रसंग भगवंताला सांगितलं. भगवंत म्हणतात, हा प्रसंग मला आधीपासूनच माहिती होता. चला, ज्या ठिकाणी आता भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव युद्ध करत आहेत त्या ठिकाणी आपण जाऊ. भगवंतांनी शेकडो असणारे आपले भूतगण घेतले, हजारो गण घेतले, करोडो गण घेतले आणि परमात्माची यात्रा कुठे निघाली आता? ज्या ठिकाणी भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव युद्ध करत होते त्या ठिकाणी परमात्मा आले. हजारो गण सोबत आहे, सगळे सजून धजून त्या ठिकाणी आलेले आहे आपापल्या वाहनावर आरूढ होऊन. भगवंतांनी त्या भूमीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचं ते युद्ध, घनघोर युद्ध पाहिलं आणि स्वतःला कुठेतरी आकाशामध्ये काय करून घेतलं, लपवून घेतलं. आता या सृष्टीचा अंत होणार, प्रलय होणार. त्यांनी दिव्य अस्त्राची योजना केलेली आहे. अथ ब्रह्माच्युतो वीरौ हंतु कामो परस्परं माहेश्वरेण चास्त्रेण तथा पाशुपतेन च. दोघांनाही पाशुपत अस्त्र आणि माहेश्वर अस्त्र एकमेकावर सोडलेलं आहे. आता या सृष्टीचा क्षणार्धात त्या अस्त्रांची जर टक्कर झाली तर या सृष्टीचा काय होईल, अंत होऊन जाईल. अशी ज्या वेळेला परिस्थिती निर्माण झाली तेवढ्यात भगवंतांनी आपलं एक दिव्य स्वरूप त्या ठिकाणी प्रकट केलं. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय, बोलिये लिंगेश्वर महादेव की जय. लिंग रूपामध्ये परमात्मा प्रकट झाले. महानल स्तंभ विभीषणाकृती बभूवतं मध्यतले सनिष्ठल. अग्निस्तंभाच्या रूपामध्ये परमात्मा त्या दोन्ही अस्त्रांची टक्कर ज्या ठिकाणी होणार होती त्या ठिकाणी दोघांच्या मधोमध काय झाले, प्रकट झाले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा.
त्या दिवशी लिंग रूपामध्ये परमात्मा काय झाले, प्रगट झाले. त्या अग्निस्तंभाला या दोघांनी पाहिलं आणि दोघं आश्चर्यचकित झाले. त्या अस्त्राचं जे तेज होतं, जे सृष्टीला प्रलय कालामध्ये नेत होतं, ते अस्त्र काय झाले, आता शांत झाले. कारण त्यांच्याही पेक्षा तेजपुंज परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झालेला होता. तो दिव्य स्तंभ पाहिला आणि ते दोघं एकमेकांमध्ये विचार करू लागले, अरे हा स्तंभ या ठिकाणी कसा प्रगट झाला, काय कारण आहे, कोण आहे हे, आणि म्हणून याचा तपास केला पाहिजे. त्यांनी ठरवलं, अरे आपले अस्त्र तर जे अमोघ अस्त्र होते ते सुद्धा काय झाले, आता नाहीसे झाले. त्याच्यामुळे आपण दुसरी एक युक्ती शोधून काढू, ती अशी, या स्तंभाचा जो शेवट पाहिल, जो अंत पाहिल, या स्तंभाची सुरुवात आणि शेवट आपल्याला जर दिसला तर आपण काय आहोत, काय आहोत, मोठे आहोत, अन्यथा आपण मोठे नाही. मग कसं जायचं, तर भगवान विष्णूंनी सांगितलं, मी खाली जातो, पाताळामध्ये जातो, आणि भगवान ब्रह्मदेवाने सांगितलं, मी वर जातो. मग आपापले जे वाहन आहेत ते घेतले. ब्रह्मदेवाने घेतलं हंसाचं रूप. कशाचं रूप घेतलं, हंसाचं रूप. कारण हंस आकाशामध्ये कितीही उंच उडू शकतो, म्हणून हंसाचं रूप घेतलं. आणि भगवान विष्णूंनी घेतलं रूप कशाचं, वराहाचं. कशाचं रूप घेतलं, वराहाचं. आपण पहा, नालीत कितीही, नालीत कोणताही पदार्थ टाका, त्या डुकराला बरोबर करतं, आणि ते डुक्कर काय करतं, तो पदार्थ खाऊन घेतो. म्हणजे वराह मध्ये ती शक्ती असते सगळ्यात खाली जाण्याची. म्हणून परमात्माने ज्यावेळेस त्या हिरण्याक्षाचा वध केला, हिरण्यकश्यपूचा बंधू भाऊ, त्यावेळेस कोणतं रूप घेतलं होतं, वराह अवतार परमात्म्याने धारण केला. तसं भगवंतांनी याही वेळेस वराह अवतार घेतला आणि परमात्मा खालच्या दिशेला गेले. पाताळाचं भेदन केलं परमात्मा, खाली अनेक वर्ष जात राहिले, तरी सुद्धा त्या लिंगाचा थार भगवंताला लागला नाही. त्या लिंगाचा शेवट परमात्म्याला दिसला नाही. आणि सत्यवादी असणारा परमात्मा त्या ठिकाणी वापस फिरले. घामाघूम झालेला तो देव वरती आला आणि हात जोडले भगवंताला. इकडे ब्रह्मदेव वरती जात होते, अनेक वर्षापर्यंत गेले, तरी सुद्धा काही भगवंताचा प्रारंभ दिसला नाही. या दोघांच्या कृतीला भगवान शंकरांनी पाहिलं आणि भगवान शंकर हसू लागले. भगवंत हसले, त्यांचं मस्तक हलल्या गेलं आणि मस्तक हलून त्यांच्या मस्तकावर असणारं जे केतकीचं पुष्प आहे ते काय झालं, खाली पडलं. ते खाली भरपूर दिवसापासून येतच होतं, असंही वर्णन केलेलं आहे. आणि त्या पुष्पाची आणि ब्रह्मदेवाची गाठ झाली. आणि ब्रह्मदेवाने त्या पुष्पाला विचारलं, हे केतकी, तू कुठून येत आहेस, किती वर्ष झाले. यांनी सांगितलं, बाबा मी सुद्धा त्या भगवंताचा प्रारंभ पाहिलेला नाही, त्या भगवंताचा मीही थार पाहू शकलेलो नाही, शेवट पाहू शकलेलो नाही. त्यामुळे त्याचा शेवट पाहण्याची इच्छा तुम्ही काय करा, आता सोडून द्या. ब्रह्मदेवाला असं त्यावेळेस त्या केतकी पुष्पाने सांगितलं. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणू लागले की अरे मी तसं सांगणार, मी सोडून देतो त्याचा अंत पाहायचा, शेवट पाहायचा, पण माझं एक काम करशील, तुम्ही सांगा महाराज, काय काम करू. यांनी सांगितलं, खाली भगवान विष्णू उभे आहेत, त्या विष्णूंना सांगायचं भगवान ब्रह्मदेवाला भगवंताचा प्रारंभ काय झाला दिसला, या लिंगाचा शेवट भगवंताला दिसला, एवढी ग्वाही तू द्यायची. अशा प्रकारे ग्वाही द्यायचं. कबूल केलं त्या केतकी पुष्पाने आणि दोघही खाली आले. खाली आल्यानंतर भगवान विष्णूंनी पाहिलं, सोबत केतकी पुष्प आहे, भगवान ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाने सांगायला प्रारंभ केला, इतः परम सखे मेद्य त्वया कर्तव्यमीप्सितं मया सह त्वया वाच मे तत् विष्णोश्च सन्निधौ. असं केतकी पुष्पाला सांगितल्यानंतर भगवान ब्रह्मदेव त्या केतकी पुष्पाला सांगतात, ऐक हे केतकी पुष्प, एखाद्याचं जर कल्याण करायचं असेल तर ते कल्याण करत असताना जर खोटं बोललं तर काय होतं, चालतं. एखाद्याचं लग्न करायचं असेल, तुम्ही
तुम्ही खोटं बोला, पण एवढं खोटं बोलू नका किती माता मौली नंतर तुम्हाला बोलायला येईल, तुमच्या घरी भांडण घेऊन येईल. कामापुरतं थोडस खोटं बोला. जर मुलगा काहीच करत नसेल आणि तुम्ही जर जरा वाढून आती सांगितलं तर मग त्या आतीचे काय होईल, माते होऊन जाईल. थोडस खोटं बोललं पाहिजे. ब्रह्मदेव म्हणतात, इत्युक्त्वा केतकं तत्र प्रणनाम पुनः पुनः असत्यमपि शस्तं स्यादापदित्यनुशासनम्. आपत्काल जर असेल तर त्या आपत्कालामध्ये खोटं बोललं तर चालतं. त्या केतकेला ब्रह्मदेवाने तीनदा तीनदा नमस्कार केला आणि आपलं ऐकायला भाग पाडलं. आपत्काल म्हणजे कोणी जर आपल्यावर प्राणांत हल्ला करत असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही खोटं बोलला तर चालतं. एखादी गाय जर तुमच्या समोरून गेली असेल आणि त्या कसाबाने विचारलं, अरे गाय कुठे गेली, आणि तुम्ही जर सांगितलं तुमच्या घराकडेच गेली, तर तुम्हाला गो हत्येचं पातक लागेल. त्यावेळेस तुम्ही जर खोटं बोलले, त्या पुढच्या दिशेला गाय गेली, तर तुम्हाला त्या खोटं बोलायचं पातक लागणार नाही. म्हणून आपत्काल ज्यावेळेस असेल त्यावेळेस खोटं बोललं तर चालतं. त्या केतकी पुष्पाला ब्रह्मदेव सांगतात की तू त्या भगवान विष्णूला त्याची साक्ष द्यायची. आणि त्या केतकी पुष्पाने सगळी साक्ष दिली की ब्रह्मदेवाला सगळं काय झालेलं आहे. भगवान या स्तंभाचा पार लागलेला आहे, या स्तंभाची सुरुवात दिसलेली आहे. भगवान विष्णूने ते पाहिलं आणि भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला जिंकलं असं समजून ब्रह्मदेवाचं काय केलं, पूजन केलं, ब्रह्मदेवाला नमस्कार केला. परंतु लक्षात ठेवा, भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है. तुम्ही कितीही कोणालाही फसवा, परंतु आपण देवाला फसवू शकत नाही. माणसाला वाटतं अरे मी एकांतात पाप करतो, मला कोणी पाहत नाही. पण लक्षात ठेवा, दिवसा जर आपण पाप केलं तर त्याची साक्ष वायू देवता देतात. आणि आपण जर रात्री पाप केलं, दिवसा जर पाप केलं आपण तर त्याची साक्ष सूर्य भगवान देतात. प्रत्येक ठिकाणी प्रकाश आहेच ना. आणि रात्री जर पाप केलं तर त्याची साक्ष आपल्याला वायू देवता देत असते. त्यामुळे माणसाने पाप करत असताना आपल्याला वाटतं आपल्याला कोणी पाहत नाही. पिते दूध डोळे मिटणे सात मांजराची. त्या मांजरेला वाटतं आपल्याला कोणी पाहत नाही, परंतु तिला सगळे पाहत असतात. भगवंताच्या घरामध्ये देर आहे परंतु अंधेर नाही. लक्षात ठेवा, ब्रह्मदेवाने पूजा करून घेतली स्वतःची, परंतु तीच पूजा ब्रह्मदेवाची काय झाली, शेवटची पूजा ठरली. ब्रह्मदेवाची पूजा केली, नमस्कार केला, भगवंताला ते सहन झालं नाही आणि परमात्मा त्या ठिकाणी तात्काळ महेश्वराच्या रूपामध्ये प्रगट झाले. बोलिये भक्त वत्सल भगवान की. भगवान परमात्मा प्रगट झाले. भगवंत म्हणू लागले, वत्स प्रसन्नोऽस्मि हरे यतस्त्व मीशस्त्वमिच्छन्नपि सत्यवाक्यं ब्रूयास्ततस्ते भविता जनेषु साम्यं मया सत्कृतिरप्यलप्सि. इतः परं ते पृथुगात्मनश्च क्षेत्र प्रतिष्ठोत्सवपूजनं च. क्षेत्र प्रतिष्ठोत्सवपूजनं च. भगवान शंकर भगवान विष्णूंना म्हणू लागले, हे हरे, हे वत्स मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. कारण तुम्हाला श्रेष्ठतेची कामना होती, तुम्हाला मोठेपणाची इच्छा होती, तरी देखील तुम्ही असत्याचं पाप केलं नाही. जीवनामध्ये माणसाला मोठं व्हायचं आहे, परंतु मोठे होत असताना मनुष्याने खोट्याचा आश्रय घेऊन जर मनुष्य मोठा झाला तर ते जास्त काळ टिकू शकत नाही. त्यालाच दंभ म्हणतात शास्त्रामध्ये. आपल्याला मोठं व्हायचं आहे, प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे, पण मोठं होत असताना खोटं मोठं होऊ नका, खरं मोठं व्हा. तुम्ही जर खोटं मोठं झाले तर ते सगळं पितळ काय होईल, उघड पडेल. 4 दिवस तुम्ही लोक
लोकांना फसवू शकतात. माझ्या हातात सोन्याची अंगठी आहे, पण पाचव्या लोकांना समजून येईल. लक्षात ठेवा, आज भगवान विष्णूला मोठं व्हायचं होतं, परंतु हार मानली, कमीपणा घेतला, सत्य कथन केलं. परिणाम काय झाला हो? सगळीकडे देवाचे मंदिर झाले. ब्रह्मदेवाला मोठं व्हायचं होतं, ब्रह्मदेवाने खोटं मोठेपण स्वीकारलं. परिणामतः एकदाच पूजा झाली, परत दुसऱ्यांदा पूजा झाली नाही. भगवान विष्णूने जी एकदा पूजा केली ती पूजा शेवटची ठरली. भगवंताने शाप दिला, ब्रह्मदेवा तुम्ही खोटं बोललात. माझा शेवट प्रारंभ तुम्ही पाहिलेला नसताना सुद्धा भगवंताला तुम्ही खोटं बोललात, त्यामुळे तुम्हाला शाप देतो. तुमची या पृथ्वीवर कुठेच पूजा होणार नाही. आणि भगवंताला आशीर्वाद दिला की हे भगवंता, मला जसं लोक पूजा करतात, माझी जसं ईश्वर म्हणून पूजा करतात ना, तसं सगळीकडे तुमचे मंदिर होतील, सगळीकडे तुमची प्राणप्रतिष्ठा होईल, प्रत्येक ठिकाणी तुमच्या नावाचा जय जयकार होत जाईल. भगवंताने आशीर्वाद दिला. अशा प्रकारे भगवंताने त्या भगवंताच्या सत्यनिष्ठेची परीक्षा घेतली. त्या परीक्षेत भगवान विष्णू काय झाले? पास झाले. या कथेतून आपल्याला शिकायचं आहे, असे काही प्रसंग आपल्या जीवनात येतील की महाराज 5 लाख घ्या, तुम्हाला काय करतो? मोठं करतो, आमचं एवढं काम करा. परंतु आता ते 5 लाख घ्यायला गोड वाटतील, पण उद्या मात्र त्याची सजा झाल्याशिवाय. मला सगळ्यांना कथा आता सांगायची गरज नाही, सगळे सुज्ञ श्रोते आहात. म्हणून माणसाला एक वाक्य सांगतो चाणक्यांचं, एका मागून एक जर संयोग आपल्या जीवनात होत असतील तर समजून चालायचं, याच्या पाठीमागे काहीतरी अनर्थ लपलेला आहे. शिट्टी शिट्टी मारायला शिट्टी मारायला. त्यामुळे फुकटच्या धनाच्या पाठीमाग लागू नका. काही काही लोकांनी खड्डे खदून खदून घरातले सगळे पैसे संपवून टाकले, पण त्यांच्या हातात काही फुटका मध्ये लागला नाही. त्यामुळे फुकटचा मोठेपणा नको. मोठेपणा जो परमात्मा देईल तो मोठेपणा कसा राहील? चिरकालपर्यंत टिकेल. ब्रह्मदेवाने स्वतःचा मोठेपणा मिरवायला लागले, परिणामतः मोठेपणा काय झाला? खोटा सिद्ध झाला. भगवान विष्णूंनी भगवंतावर सगळा भार सोपवला, परिणामतः सगळीकडे भगवंताची आज पूजा व्हायला लागली. त्यामुळे जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर खरं मोठे व्हा, खोटे मोठे होऊ नका. अशा प्रकारे या ठिकाणी 7वा अध्याय समाप्त झाला. आता 8व्या अध्यायामध्ये केतकी पुष्पाला शाप मिळणार आहे, याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. ते कधी करायचं आहे? उद्या करायचं आहे. ब्रह्मदेवाला भगवंतांनी आशीर्वाद सुद्धा दिला. जसा शाप दिला तसा तो शंकर दयाळू आहे. भगवान शंकरासारखं दयाळू दैवत जगात पृथ्वीच्या पाठीवर दुसरं नाही. तर भगवंताने आशीर्वाद सुद्धा ब्रह्मदेवाला दिला. तर कोणत्या ठिकाणी तुमच्या पूजेचा मान राहील? हे सगळी कथा आपल्याला पाहिजे. पण कधी पाहिजे? ती आता उद्या पाहिजे. आता तुमच्या आवडीचं एक भजन महाराज जे म्हणतील, त्यानंतर कथेला विश्राम होईल. मराठी म्हणायचं, हिंदी म्हणायचं, तुम्ही सांगा. मराठी म्हणावं सातो महाराज. शंकराला माझा जय हो. महादेवाला माझा आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान, आवडते बेलाचं पान. उठा उठा, आरती करायची.
जय हो हो जटेतून वाहे जुळ जुळ गंगा 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 डोक्यावर चांदू बसाल डोक्यावर चांदू बसाल आवडते मेरा आवडते मेरा आवडते मेरा गडाला माझा देवाला माझा आवडते मेरा आवडते मेरा बोले सोमनाथ भगवान की मल्लिकार्जुन भगवान की उजिरेश्वर महादेव की ओ माझ्या महादेवाच्या बोले मल्लिकार्जुन महादेव की महाकालेश्वर भगवान की वैद्यनाथ भगवान की भीमाशंकर भगवान की जय हो भगवान जय हो भीमाशंकर भगवान की ओ बेलपुष्पवरे शंकराची प्रीती बेलपुष्पवरे शंकराची प्रीती जो गुण जगतो शान जो गुण जगतो शान आवडती जय हो हमारे महादेव शंकराला माझा देवाला माझा आवडते मेरा आवडते मेरा आवडते मेरा वैद्यनाथ भगवान की ओ जगाचा कल्याण हाला जगाचा कल्याण